सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955663655 आणि 9619581234। कणकवली शहरातील केळी साठवणूक वखारींवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकत तपासणी सुरू केली आहे। केमिकलचा वापर करून फळं पिकवली जात असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली। पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेच्या आरोग्याशी खेळाल तर कारवाई होणारच असा इशारा देखील दिला होता। त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि चायनीज सेंटरच्या तपासणीनंतर आता फळांच्या वखारींचीही तपासणी करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी वखारीतील फळांचा साठा, अन्न परवाना आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली। वखार मालक रिजवान बागवान यांच्याकडून माल कुठून आणला जातो, त्यांची बिलं आणि माल कुठे पाठवला जातो याबाबतची माहिती घेण्यात आली। त्यांनीही तपासणीसाठी अधिकाऱ्यांना सहकार्य केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंडळाचे सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी कणकवलीतील या बघतोय की केळीच्या वखारीवर धाड टाकली आहे। सकाळी 7:30च्या सुमारास आज सोमवारी सकाळी धाड टाकली आहे। त्यांनी या संदर्भात माहिती घेतली असता कणकवलीमध्ये जे केळी विक्रेते बागवान नामक व्यक्ती आहेत यांच्या ह्या वखारीवर धाड टाकलेली आहे। त्यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे। तसेच केळी नेमके कशा पद्धतीने कुठून येतात, कुठे पाठवतात याची बिलं देखील तपासणी केली जात आहे। तशाच पद्धतीने पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील काही दिवसापूर्वी कणकवलीतील जी बागवान नामक व्यक्ती आहेत ते केळी पिकवून म्हणजे लवकर कशी केळी पिकतात यावर संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर मग त्यांनी जर समजा अशा पद्धतीने नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा असा इशारा देखील दिला होता। आणि त्याचनंतर आता बघतोय की 2 दिवसानंतर ही कणकवलीतील या वखारीवर धाड टाकण्यात आलेली आहे। यानंतर नेमके अधिकारी काय सांगतात हे देखील पाहावं लागणार आहे। कोणकोणत्या गोष्टीची तपासणी होते, त्यानंतर काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे। नेमकं बागवान नामक व्यक्ती आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील पाहावं लागणार। पण तूर्तसं आपण बघतोय की येथे जे अधिकारी आहेत ते सध्या ह्या वखारीची पाहणी करत आहेत। पाहणी केल्यानंतर त्यांच्यातून नेमकं काय बाहेर येतंय, केमिकल लावून हे केळी विकले जात आहेत काय यावर संशय व्यक्त होता। आणि त्यानंतर मग आता ते जर समजा हे काही आढळलं तर त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते। पण अधिकृत जी शासनाच्या नियमाचे पालन करून जर केळी विकत असतील किंवा केळीचा व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर म्हणजे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली।